इव्हनिंग सर्वांना. तर संध्याकाळचे वाजलेले आहेत 7:30 झालेले आहेत. तर आता आज आहे आमच्या काळभरांचा बड्डे, म्हणजे माझ्या मिस्टरांचा बड्डे आहे. तर त्याच्यासाठी आपण त्यांना एक सरप्राईज देणार आहे. त्यांना केक वगैरे काय आवडत नाही त्यांना, म्हणजे ऑलरेडी माझे 2 केक होते ते अजून पडलेले आहे घरामध्ये, त्याच्यामुळे त्यांना केक वगैरे नाही आवडत. तर मी जास्त काही नाही आणलेलं. तर त्यांच्यासाठी एक सरप्राईज आणलेलं आहे. ते काय आणलेलं आहे ते तुम्ही पण पहा. त्यांना आवडतं का नाही, त्यांची रिॲक्शन कशी असेल ते पण आपण पाहूया. तर तुम्ही व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिला तर समजेल मी काय त्यांना गिफ्ट आणलेलं आहे आणि त्यांना मी काय देणार आहे. ते त्यांना आवडलं की नाही आवडलं ते पण आपण त्यांच्या तोंडून ऐकून घेऊ की काय कसं वाटते कसं नाही. तर अजून एक आणलेलं आहे. हा एक बुके आहे. तर आता थोड्या वेळाने हे करणार आहे, दाखवणार आहे त्यांना कसं वाटतं ते मी पाहणार आहे. बड्डे त्यांना सेलिब्रेशन करायला आवडत नाही पहिल्यापासून, पण मी करते मला जेवढं होईल तेवढं. पण आत्ता जास्त हे नाही करणार आहे, कारण का आता म्हणजे कसं थोडंसं म्हणजे माझा पण बड्डे आम्ही सेलिब्रेशन असं नाही केला, म्हणजे मोठा वगैरे नाही केला. कारण का घरात आमच्या आजोबा आम्हाला सोडून गेलेले आहेत, त्याच्यामुळे आम्ही जास्त काही नाही केलं. फक्त आपलं थोडासा केक वगैरे माझा कट केलेला आहे. बाकी कुठं असं चांगलं असं म्हणजे सेलिब्रेशन नाही केलं. आणि आम्ही फक्त देवाला गेलो होतो, जेणेकरून एक मन शांत होण्यासाठी गेलो होतो आम्ही. तर तेवढंच केलं ह्या वर्षी, कारण ह्या वर्षी कोणाचा असा माझा मूड नव्हता. मला 2 वर्ष झाले बड्डे सेलिब्रेशन करायला मूड नाही आहे, काय माहिती काय आले. पण असं मनातून वाटत नाही की आपण बड्डे सेलिब्रेशन म्हणजे माझा बड्डे आला आहे किंवा मग ते सेलिब्रेशन करण्याचं इतकं काही वाटत नाही का, काय माहीत नाही. पण काहीतरी असं म्हणजे मनातून असं वाटतं की नाही, म्हणजे असं उत्साह नाही वाटत की बड्डे आहे आपला किंवा काय. असं प्रत्येकाला वाटतं ना की आपला बड्डे असला आपल्याला असं पाहिजे, तसं मला असं काही वाटत नाही. त्याच्यामुळं मी जास्त काही कोणाकोणा अपेक्षा पण करत नाही. आणि मला आवडत म्हणजे काय माहिती 2 वर्षापासून असं व्हायला लागले मला. पण ठीक आहे, म्हणजे जेवढं तेवढा थोडासा करते आणि मला नाही जास्त त्याच्यावरती नाही करायला आवडत. आणि ह्या वेळेस तर आजोबा आम्हाला सोडून गेले, त्याच्यामुळं नाही आम्ही हे करत. तर आता फक्त मी थोडंसं एक त्यांना म्हणजे बड्डे आहे म्हणून गिफ्ट देणार आहे. बाकी केक बोललेली त्यांना मी आणू का, तर ते बोलले मला केक नको आहे, मला केक नाही आवडत. तर तुम्हाला दाखवते, ऑलरेडी घरात 2 केक होते, तर एक केक आताशी संपला आहे माझा. एक आम्ही आणला होता आणि एक माझ्या फ्रेंडने आणला होता. तर तुम्ही पाहू शकता, तरी पाहू शकता. अजून एक हा केक पडलेला आहे फ्रीजमध्ये, त्याच्यामुळे ते बोलले मला केक वगैरे नको, कारण का केक असं पण कोणी जास्त खात नाही त्याच्यामुळं. तर चला तुम्ही पहा की काय मी देते त्यांना गिफ्ट वगैरे काय कसं, त्यांना आनंद होतो की नाही होतो, त्यांना कसं वाटतं. मला एकच वाटतं, दुसऱ्याच्या चेहऱ्यावरचा आनंद जास्त महत्त्वाचा आहे आपल्यासाठी. तर पाहूया आपण कसं वाटतंय. चला भेटूया आपण. बड्डे बॉय बड्डे बॉय बड्डे बॉय. आमच्या मॅडम आहे. आता पहिल्यांदा पाणी पिऊन घेतात ते. आज बड्डे बॉय स्पेशल जेवण आहे माझ्याकडून. तर इथं पाहू शकता, इथं एक सरप्राईज दिलं मिस्टरांना की जेणेकरून जे मी गिफ्ट आणलं होतं ते त्यांना द्यायचं होतं. तर मी थोडंसं आतमधून डोळे झाकून आणले होते. तर इथे पाहू शकता, हे दिलं म्हणजे आम्ही दोघीं मिळून दिलं, मुलीने आणि मी. तर कसं वाटलं तुम्ही पहा. आता ह्याच्यामध्ये काय आहे नक्की त्यांना आम्ही नव्हतं सांगितलं. ते आम्हाला सकाळपासून विचारत होते मला काही आणलं की नाही गिफ्ट, मला काही आणलं की नाही. तर मी म्हटलं काय नाही गिफ्ट वगैरे काय नाही, असंच बड्डे हे करायचा. तर केक आणणार होते तर बोलले मला केक नको आहे, कारण का ऑलरेडी माझ्या बड्डेचे 2 केक घरामध्ये पडले होते, त्याच्यामुळं केक काय घेतला नाही.
मग त्यांना ते बोलले मला केक नको, मला नको केक, आवडत नाही मला. तर मग म्हटलं आता ह्यांना काय, तर मग त्यांना ना ड्रेस वगैरे भरपूर दिवस म्हणजे दिवाळीत घ्यायचे होते, पण दिवाळीत त्यांनी 2च घेतले. तर ते बोलले जाऊ दे, त्यांना टी शर्ट वगैरे हवे होते. तर ते मला बोलत होते मला घ्यायचे, पण स्वतः काही घेत नाही ते, माझ्याशिवाय कधीच कपडे घेत नाही, मलाच घ्यावं लागतात कपडे. तर हे पाहू शकता, मी त्यांना सकाळीच मी आणि माझ्या मुलीने जाऊन त्यांना छानसा असा एक शर्ट आणला आणि 2 टी शर्ट. तर त्यांना टी शर्ट खूप आवडतात, तर मग टी शर्ट आणले. म्हणजे ऑफिसला वगैरे जायला वगैरे त्यांना टी शर्ट किंवा असे फॉर्मल शर्ट वगैरे आवडतात. तर मग हा जो अंगात घातलेला आहे तो सुद्धा मी DMartमधनं घेतलेला आहे. आत्ता जो त्यांनी वेअर केलेला आहे तो पण छान आहे. हा शर्ट फक्त 500 रुपयाचा शर्ट आहे. तर पाहू शकता हा टी शर्ट आहे. ते इथं माझ्या मुलीने त्यांना बुके दिला आणि हॅपी बर्थडे बोलली. तर त्याच्यानंतरला मी दिलं गुलाबाचं फूल बर्थडे निमित्त. तर कसा वाटला तुम्हाला माझा ब्लॉग नक्की सांगा कमेंट्स करून. तर इथं नंतरला मग मी त्यांना गेले घेऊन जेवायला, कारण का माझ्या बड्डेला आम्ही जेवायला नव्हतो गेलो बाहेर, कारण का खूप थकलो होतो त्याच्यामुळं. तर मग मी त्यांना बोलले माझ्या बड्डेला, तुमच्या बड्डेला मी तुम्हाला माझ्यातर्फे जेवण देईल. तर मग इथं पाहू शकता त्यांच्या चॉईसनी जेवण मागवलं. म्हटलं तुम्हाला काय आवडतं ते मागवा. तर इथं मागवलं, भाजी आपलं बघत घेतलं, आपल्याला काय ना मला काही पण चालतं. तर मग इथं मी आणि माझी मुली आणि आम्ही 3घच जण गेलो होतो. आम्ही 3घच जातो, आम्ही कोणाला घेऊन नाही जात. आम्ही सेलिब्रेशन करत असतो. कसं आहे, लोकांना जे खायला घातलं ना लोक आपल्याला कधीच खाऊन पिऊन नंतरला नाव ठेवतात. त्याच्यापेक्षा आपला बड्डे सेलिब्रेशन करायचं ना आपण. तर इथं भाजी मागवली होती काजूची भाजी आणि कुफ्तावरून काय भाजी होती ती मागवलेली. चालत आलो, म्हटलं जेवलोय आता, जरा थोडंसं चाललं म्हणजे पोटातलं जेवण पण जरा थोडंसं हे होईल. तर आता इथं आता आईस्क्रीम खायची. आता आईस्क्रीमची पार्टी बघा आमच्या मॅडम. जेवल्यावर आईस्क्रीम खाण्याची मजा लई वेगळी असते. तर आम्हाला आहे ना ही आवडते, अशी आईस्क्रीम आवडते आम्हाला. अशी भारी लागते खायला. तर आपण आता विचारूया बड्डे बॉयला त्यांना आपलं गिफ्ट कसं वाटलं, परत जेवण कसं वाटलं. आज माझ्यातर्फे जेवण होतं. त्यांना जेवण कसं वाटलं, काय कसं त्यांच्या तोंडून ऐकूया, कारण का मी सांगणार आणि आता मी घेतलंय मी केलं म्हटलं मी चांगलंच बोलणार, पण त्यांच्या तोंडून ऐकायचं कसं वाटलं त्यांना. गिफ्ट म्हणजे जे ड्रेस वगैरे त्यांना दिले ते कसे वाटले. तर तुम्हाला आम्ही जे गिफ्ट दिलं ते तुम्हाला कसं वाटलं? एकदम सुंदर होतं. जेवण एक नंबर. स्पॉन्सर आहे तर काय प्रॉब्लेम नाही आम्हाला. कपडे कसे वाटले? कपडे एक नंबर आहे बघा, तुम्ही बघू शकता कसा ड्रेस. एकदम फिटिंग आहे, आपली चॉईस एकदम भारी आहे, एकदम फिटिंग आहे कपडे. मग आता काय बोलायचं अजून काय नाही. तुम्ही आमच्या चॅनलला सपोर्ट करत राहा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कसा तुम्हाला व्हिडिओ वाटतो, शॉर्ट वाटतो सगळ्यांनी सांगा. तर आता चॅनल आता इथंच व्हिडिओ एंड करते. आता आम्ही आईस्क्रीम खातो आणि तुम्ही पण आईस्क्रीम खायला. व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. आणि छोटंसं सेलिब्रेशन होतं बड्डेचं, ते आम्ही घरीच करतो. आम्ही कोणामध्ये जास्त जाऊन नाही करत, फालतूचा खर्च नाही आवडत मला. आपलं घरात करायचो, कोणाचं खायचं पण नाही, कोणाला द्यायचं पण नाही. आपलं करायचं, आपलं खायचं. त्याच्यामुळं आता सेलिब्रेशन झाला, कारण का एखाद्या गरीबाला दान करावं, पण आपल्या माणसांना कधीच हे करू नये असं. कारण का आपले लोक खातात पण आणि पाठीमागून नावं पण ठेवतात. त्याच्यामुळं मला नाही आवडत. मी आपलं स्वतः जायचं, खायचं, आपल्याला वाटन ते आणि जायचं. तर व्हिडिओ कसा वाटलाय नक्की कमेंट्स करून सांगा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बाय बाय.